तर त्याच्यामध्ये वकिलांनी सांगितले ह्या गोष्टी अन्याय करणारे आहेत आणि तरी सुद्धा सरकार ऐकत नाही. तर म्हटलं मग मी तुमच्या बरोबर आंदोलनाला उतरतो, माझी पण तयारी आहे. पण अगोदर मला परत चेक करू देत मला बरोबर त्या ह्याच्यामध्ये काय काय कुठल्या कुठल्या गोष्टी या ओबीसीच्या विरोधात आहेत. पण याची चर्चा चालली होती. लक्ष्मण हाके यांच्यावर कुठेतरी निवडणूक महाराष्ट्रात येत आहेत त्यावेळी आपण जर जाती न्याय जनगणनेची वार्ता करतायत तर मराठा ओबीसी जे वाद झाला ते कमी होऊ शकते. जरांगेची मागणी त्याला थांब लागू शकते अशा आपल्याला आहे ना. बरं, ती जनगणना एकदा भारत सरकारने मंजूर केली तर आम्ही पण खुश होऊ ना. सगळेच खुश होतील. खरोखरच किती ओबीसी आहेत ते पण कळेल. आम्ही म्हणतो की 54% आहेत, 54% आहेत, मग आणखीन मग 20% एससी आणि एसटी आहेत, 74% झाले. मग त्याच्यानंतर 3% ब्राह्मण आहेत, मग 77% झाले. मग आणखी जैन आहेत, अमुक आहेत, आणि मग बाकीचे काय ते आहेत. हा हिशोब पण लागेल ना. आमचं बरोबर असेल तर आमचं बरोबर, चुकीचं असेल तर आम्ही सुधारून घेऊ. आणि मग त्याप्रमाणे जे आहे कोणाला काय करायला पाहिजे कुठल्या समाजासाठी त्याच्या फंड्सची सुद्धा आम्हाला भारत सरकारकडे पण मागणी करता येईल. पण आता निवडणुका येत आहेत, ते त्यांनी कबूल केलं तर त्याचा परिणाम होऊ शकतो ना, पॉझिटिव्ह परिणाम होईल. चल आता हे ओबीसीच्या सुद्धा मागण्या मान्य करण्यासाठी आता सरकार फार पुढे येत आहे. आपल्याला काही ठिकाणी आमच्या शेतीचे पण प्रश्न काढले, कांदा सोयाबीन. आता म्हटलं ते तर आहेच, तूरचा तरी आता आज काल 2-4 दिवसात भाव बऱ्यापैकी आहे. परंतु हा नेहमीचा प्रकार जो आहे एकदम वाढणार एकदम मग खाली पडणार आणि मग रस्त्यावर येणार सगळे शेतकरी, तर काहीतरी थांबवा, हमी भाव वगैरे काहीतरी देऊन, असा सुद्धा विचार जो आहे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मांडला. लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनावर कुठेतरी दुर्लक्ष करते का सरकार दुर्लक्ष करते का लक्ष्मण हाके यांच्या उपोषणावर किंवा आंदोलनावरती? मला असं कळलेलं आहे की आज 11 वाजताच उदय सामंत, खासदार काय सावे अतुल सावे, भुमरे आणि कराड हे 3 नेते जाऊन त्यांना भेटलेले आहेत. आणि हाकेने सांगितले की मला लेखी आश्वासन तुम्ही द्या, लेखी आश्वासन की ओबीसीवर अन्याय होणार नाही.